राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, एकनाथजी शिंदे यांचा शिवसेना पक्ष, BJP आणि RPIची महाराष्ट्र राज्यामध्ये युती असल्यामुळं पिंपरी विधानसभेमधून अमित गोरके हे BJPतर्फे इच्छुक होते। पक्षाने त्यांना पिंपरी विधानसभा मतदारसंघातून विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर केलेली। त्यामुळं मला असं वाटत नाही की माझ्यासाठी तसं म्हणणे योग्य नाही की ज्या त्या पक्षाची युती, ज्या त्या पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांना त्या पक्षाने उमेदवारी दिली असेल तर मी नक्कीच त्यांचे किंवा अमित गोरके यांचं मनापासून स्वागत करतो। ना प्रश्न हा पण आहे की तुम्ही कोणत्या चिन्हावरती निवडणूक लढणार, आणि असंही म्हटलं जातं वेळोवेळी की अण्णा बनसोडे यांच्यासाठी सगळ्याच पक्षाची दारं सध्या खुली आहेत। तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की माझं जे ठरलेले तेही मी सांगतो तुम्हाला। अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मी या पिंपरी विधानसभा मतदारसंघातून गेली 10 वर्षापासून काम करतो आहे। त्यांच्या सानिध्यात असल्यामुळे मी त्यांचा कट्टर समर्थक म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। त्यामुळं मी ही जी निवडणूक येणार आहे ती निवडणूक नक्कीच अजितदादा गटातर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हावरती लढणार असून मी या विचाराशी ठाम आहे। तुम्हाला संपर्क साधला जातो इतर पक्षात? आता शेवटी पिंपरी विधानसभा मतदारसंघात आज तुम्ही जरी बघितलं तर सर्वात सेफ मतदारसंघ हा असल्यामुळं अनेक पक्षाचे कार्यकर्ते, अनेक पक्षाचे प्रमुख नेते संपर्क साधतात। तो माझा निर्णय असणार आहे, मी कुठल्या पक्षाकडनं ही निवडणूक लढवायची तो। परंतु विलास शेठ तुमचे मित्र आहेत, ते आत्ता शरद पवार गटात जातील असं बोललं जातं, त्यांचे समर्थक पण भेटले, तर तुम्हाला पण तिकडून काय ऑफर आहे? विलास लांडे माझे चांगले सहकारी आहेत, माझ्यापेक्षा ते मोठे नेते आहेत। खरं बघितलं तर त्यांचं माझं राजकीय जीवनामध्ये रोजच आमचा एकमेकाशी संवाद साधला जातो। मागील आठवड्यामध्ये मी अशी ऐकीव बातमी सांगितली जात होती की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही पदाधिकारी आणि विलास शेठ लांडे आदरणीय पवारसाहेबांना भेटले, पण तत्पूर्वी तेही आदल्या दिवशी आदरणीय दादांना भेटलेले त्याची मला माहिती आहे। पण मला असा विश्वास वाटतो की अजून तरी ते लोक अजितदादा पवार यांना सोडून जाऊ शकत नाहीत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।